युद्धाच्या बातम्यानंतर आता वळूया इतरही बातम्यांकडे। रोहित पवारांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केलेले आहेत। AAIBनं दिलेल्या अहवालाची आमदार रोहित पवार यांनी चिरफाड केली आहे। तसंच दादांच्या अपघाताआधी बारामती विमानतळाची देखील रेकी झाल्याचा धक्कादायक आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं, इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। विमानतळाची रेकी करण्यासाठी ॲक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात AAIBनं दिलेल्या अहवालानंतर राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे। रोहित पवारांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत AAIBच्या अहवालाची चिरफाड केली। याआधी रोहित पवारांनी DGCA आणि VSR कंपनीवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते। दरम्यान आता त्यांच्या टार्गेटवर AAIB असल्याचं दिसलंय। 28 तारखेला आलेल्या AAIBच्या अहवालात विमान जमिनीवर कोसळण्याआधी झाडावर धडकल्याचं सांगितलं होतं। दरम्यान याच मुद्द्यावरून रोहित पवारांनी AAIBचा समाचार घेतला। एअरक्राफ्ट वॉज ऑब्झर्व टू हॅव बँक टुवर्ड्स द राईट, म्हणजे राईट साईडला बँक झालं होतं। म्हणजे जे पंखा असतो लेफ्ट साईडचा पंखा जर खाली असेल तर त्याला आपण लेफ्ट बँक बनतो। त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर सिद्ध होतं राईट बँक नव्हतं झालं, लेफ्ट बँक झालं होतं आणि ते लेफ्ट साईडला धावपट्टीचा पडलं होतं तर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळे या रिपोर्टमध्येच बेसिक जी गोष्ट आहे, गोळी कुठं लागली हे जर आपण विचारायला गेलं तर डोक्याला लागली का पोटात लागली, खरं कुठं लागली जर डोक्यात असेल तर इथं सांगण्यात आले की छातीत लागली। हे विमान इथं पडलं होतं तर इथं कुठंच तिथं झाड दिसत नाही, हे झुडूप आहे। पण या झुडपाला काही विमान तिथं टच सुद्धा झालं नव्हतं। पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ आम्ही काढलाय, तिथे हे झुडपं सोडली पण ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं, इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठेतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठेतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। AAIBनं दिलेला अहवाल आणि रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर आम्ही अजित पवारांचा विमान अपघात झाला ते ठिकाण गाठलं। दरम्यान यावेळी खरंच तिथं झाड होतं का, विमान झाडाला धडकलं असेल तर त्या झाडाचं देखील नुकसान झालं असेल या संदर्भातली माहिती आम्ही घेतली। आमदार रोहित पवार हे सातत्याने आवाज उठवत आहेत। त्यांनी आज चौथी पत्रकार परिषद घेऊन देखील या ठिकाणी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यामध्ये ते विजिबिलिटी असेल, त्याचबरोबर अनेक गोष्टींचा कांगोरा घेत आहेत। मग त्यामध्ये AAIB असेल किंवा VSR असेल, DGCA असेल, या कंपन्यांवरती ते सातत्याने आवाज उठवताना आपल्याला दिसत आहेत। ज्या ठिकाणी अपघात झाला तिथून काही अंतरावर शेती आहे, झाडं आहेत, मात्र ते एकदम हे जे ठिकाण आहे म्हणजे रनवे, धावपट्टी आणि हा खालचा भाग जवळपास 150-200 फुटाचं हे अंतर आहे। त्याच्यानंतर खालचा भाग आणखीन तसाच खाली खोल आहे। रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेत आणखी एक गंभीर आरोप केला। अजित पवारांच्या अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याचा आरोप करत रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली। विमानतळ रेकीच्या आधारावरही CBI आणि CIDनं तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। काही लोकांशी बोलल्यानंतर हे खरं खोटं हे इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CIDला विचारावं लागेल नाही तर CIBला। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ॲक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। हे त्या CID आणि CBIने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे। रोहित पवारांनी केलेले दावे आणि AAIBच्या अहवालाची चिरफाड केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांची यंत्रणांनी दखल घ्यावी असं म्हणत धनंजय मुंडेंनी दादांच्या अपघातासंदर्भात जास्त बोलणं टाळलं। करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी ही सगळी मला हे कसं करतात माहीत नाही आणि या सगळंच ते जे बोलतायत त्याची दखल बाकी सर्व व्यवस्थेने घ्यावी। आता याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही। रोहित पवार हे आहे का, तथ्य आहे का, एवढे मुद्दे ते मांडतात? या सगळ्या गोष्टीमध्ये ते जे मांडतायत किंवा इतर जे मांडत नाही, आता जे इतर आहेत जे मांडत नाही त्यांना अनुभव जास्त आहे का जे काल उठून या ठिकाणी या विषयावरती मांडतायत, जे परवा दिवशी दादांच्या बाबतीत काहीतरी वेगळं बोलत होते। हा सगळा संभ्रम आहे। त्यामुळे मी यावर बोलणं उचित नाही असं मी समजतो। एव्हिएशन एक्सपर्ट झालेले आहेत, त्यांनी जो काय मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी टेक्निकल अथॉरिटीकडे हा विषय दिला पाहिजे।
आता ते जे काय म्हणतायत की असं झालं तसं झालं, तुम्ही द्या ना फॉर्मल अथॉरिटीकडे. कोणी थांबवलं तुम्हाला? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे अजितदादांवर, तुमचं प्रेम आहे, सगळं ठीक आहे. आता तर वाटतं फक्त रोहित पवारांना पायलट बनायचं शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सगळी ट्रेनिंग त्यांनी पूर्ण केलेली आहे एव्हिएशन सेक्टरची. अजित पवारांच्या घातपाताची शंका रोहित पवारांना आहे, त्यामुळे ते सातत्यानं या अपघातासंदर्भात लढा देत आहेत. VSR आणि DGCAच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले. मात्र आता त्यांनी थेट AAIBच्या अहवालाची चिरफाड केली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.